दसऱ्याला आपट्याची पानं का वाटली जातात आणि साधी पानं वाटून त्याला सोनं लुटणं असं का म्हणतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर झालं असं, कौत्स नावाचा तरुण वरतंतू ऋषींकडे वेदांचा अभ्यास करत होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला गुरुदक्षिणा द्यायची होती. ऋषींनी काही नको म्हटलं तरीही कौत्स आग्रह धरू लागला. शेवटी वैतागून ऋषींनी म्हटलं, तू 14 विद्या शिकलास तर मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे. हे अशक्य आहे असं वाटून गुरूंना खात्री होती की कौत्स मागे हटेल, पण तो हटला नाही. कौत्स थेट दानशूर रघुराजाकडे गेला. पण स्वतः कफल्लक झालेल्या रघुराजानं कौत्साची ही मागणी कुबेराकडून पूर्ण केली. कुबेरानं पैशांचा पाऊस पाडला. पण कौत्स इतका प्रामाणिक होता की एवढ्या सुवर्ण मुद्रातून त्यानं फक्त 14 कोटी सुवर्ण मुद्रा घेतल्या आणि वरतंतू ऋषींना दिल्या. बाकी राहिलेलं सोनं गावाबाहेरच्या आपट्याच्या झाडाखाली ठेवलं आणि ते लोकांना लुटून न्यायला सांगितलं. आणि तो दिवस होता दसऱ्याचा. म्हणून या घटनेचं प्रतीक म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं लुटली जातात आणि त्याला सोनं लुटणं असं म्हणतात. तुम्हाला हे कारण माहित होतं का? नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलो करा.